अँडेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए कडून आरोप निश्चिती। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वासे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर 5 वर्षांनी आरोप निश्चित। धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मुंबई महानगर प्रदेशात 8,000 इमारती धोकादायक। 8 महापालिका क्षेत्रांमध्ये धोकादायक इमारती, हजारो कुटुंब मृत्यूच्या सावटाखाली। सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा गंभीर आरोप। मंदिरातल्या दान चोरीच्या चौकशीची मागणी, तर चोरी झाली नसल्याचं सदा सरवणकर यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे फेरबदल। युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर, तर विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये नियुक्त्या। अभिजित दिपकेंना भेटल्यामुळे एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं। पूर्वकल्पना न देता परस्पर भेटल्यामुळे नाराजी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला। मुंबईहून सावंतवाडीसाठी आता लवकरच एक नवी एक्सप्रेस सुरू होणार। गणेशोत्सवापूर्वी गाडी सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस। जुलै महिन्यामध्ये 40% अधिक पावसाची नोंद। दुष्काळाचं सावट असलेल्या भागांना दिलासा। राज्यामध्ये आजही जोरदार पावसाचा इशारा। रायगड, पुणे, सातारा, घाट माथा या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा। सोलापूर अहिल्यानगरसाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण तुडुंब भरलं। धरणातून 90,000 क्युसेक वेगानं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी सोनेरी दिवस। एकाच दिवशी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई, तर स्पर्धेमध्ये एकूण 39 पदकं जिंकत गुणतालिकेमध्ये भारताची 4थ्या स्थानी झेप। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आजपासून नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान। तरुणांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी नमो मंत्र।